श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही शेंगदाण्याची चटणी, तिळाची, खोबऱ्याची, कारळाची, जवसाची चटणी खाल्ली असेल, पण मी आज 2 ते 3 महिने टिकणारी बहुगुणी कढीपत्त्याची चटणी करणार आहे. या चटणीचे केसासाठी, त्वचेसाठी, डोळ्यासाठी असे बरेच फायदे आहेत. तर याच्यासाठी इथं मी 3 ते 4 वाटी कढीपत्ता घेतला. हा कढीपत्ता एक 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतला. धुतल्यानंतर हा कढीपत्ता मी 2 तास तरी फॅनखाली सुकवून घेतला. तर आता चटणीसाठी लागणारं साहित्य बघूयात. तर इथं मी छोटी अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतले, अर्धी वाटी डाळे घेतलेत, अर्धी वाटी शेंगदाणे, एक 7-8 पाकळ्या लसूण घेतलेला आहे, 2 चमचे उडदाची डाळ घेतली. गॅसवरती कढई ठेवायची. कढई गरम झाली की याच्यामध्ये मी अर्धी पळी तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की याच्यावरती मी 2 चमचे उडदाची डाळ अगोदर मस्त खमंग असा सुगंध येईपर्यंत मी परतून घेणार आहे. डाळ थोडीशी लालसर झाली की एका भांड्यामध्ये काढून घ्यायची. नंतर तेवढ्याच तेलामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणेसुद्धा मस्त खरपूस रंगावरती परतून घेणार आहे. तर कढीपत्त्याच्या चटणीसाठी लागणारं सगळं साहित्य मी एक पळीभर तेलामध्ये भाजलेलं आहे. कारण जेवढं तेल कमी वापरेल तेवढी याची चटणी खूप जास्त दिवस टिकते आणि चवीलासुद्धा खूप जास्त छान लागते. तर एक 2 ते 3 मिनटानंतर शेंगदाणेसुद्धा मस्त खरपूस रंगावरती आपले परतलेले आहेत. तर आता हे शेंगदाणेसुद्धा एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि तेवढ्याच थोड्याशा तेलावरती मी अर्धी वाटी डाळीसुद्धा मस्त खमंग होईपर्यंत भाजून घेणार आहे. डाळे भाजायला जास्त वेळ लागत नाही, कारण डाळे ऑलरेडीच ड्राय रोस्ट असतात, त्याच्यामुळे हे डाळे पटकन भाजले जातात. कढीपत्त्याच्या चटणीमध्ये दही टाकून चपातीसोबत, भाकरीसोबत खूप जास्त छान लागते. एकदा नक्कीच ट्राय करा. तर आपले डाळेसुद्धा मस्त खमंग रंगावरती परतलेले आहेत. ते सुद्धा एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि आता अर्धी वाटी सुकं खोबरं भाजून घ्यायचं. हे खोबरं पटकन भाजलं जातं. याच्यामध्ये मी तेल वापरलेलं नाही आहे, कारण खोबऱ्याला ऑलरेडी स्वतःचं तेल असतं. तर हे खोबरं मी कुरकुरीत आणि खमंग होईपर्यंत मस्त असं भाजून घेतलं. तर आता भाजल्यानंतर हे खोबरंसुद्धा काढून घ्यायचं आणि आता याच्यावरतीच मी एक 7 ते 8 लसूण पाकळ्यासुद्धा भाजून घेणार आहे. तर हा लसूण पाकळ्या भाजण्यासाठी मी अगदी अर्धा चमचा तेल वापरलेला आहे. तर आता या तेलावरती हा लसूणसुद्धा मस्त भाजून घ्यायचा. तर लसूण वापरणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकलं तरीसुद्धा चालेल. नंतर याच्यामध्येच मी 1 चमचाभर जिरं घालायचं. जिरं आणि लसूण मस्त खमंग भाजला की तोसुद्धा आता एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि आता सगळ्यात शेवटी मी कढीपत्ता भाजून घेणार आहे. तर कढीपत्ता मी एकदम मंद गॅसवर हा कढीपत्ता एक 7 ते 8 मिनिटं मस्त असा भाजून घेणार आहे, कुरकुरीत होईपर्यंत. तर हा कढीपत्ता मी अगोदर एक 2 ते 3 मिनटं कोरडाच भाजून घेतलेला आहे. कढीपत्ता भाजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो. एक 2 ते 3 मिनटानंतर याच्यामध्ये मी 1 चमचाभर तेल घातलेलं आहे आणि या तेलावरतीच हा कढीपत्ता आता मस्त खमंग खरपूस रंगावरती मस्त छान असा भाजून घ्यायचा आहे. जसजसा कढीपत्ता भाजत जाईल तसतसा कढीपत्त्यातून असा सुळसुळीत असा आवाज येतो. तर कढीपत्तासुद्धा भाजणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. मीडियम गॅसवरती मस्त हा कढीपत्ता एकदम लालसर आणि खरपूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे आणि कढीपत्ता भाजल्यानंतर हा कढीपत्ता मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि अगोदर जे आपण सगळं साहित्य भाजून घेतलं होतं ते सगळं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला मी अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे, कारण ही चटणी मी थोडीशी रवाळच अशी वाटून घेणार आहे. तर आता हे सगळं साहित्य छान मिक्स करून झालं की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि थोडीशी रवाळ अशी त्याची पावडर बनवायची. खूप जास्त एकदम बारीक फाईन पावडर मी बनवलेली नाही आहे. नंतर याच्यामध्ये मी 2 मोठे चमचे लाल तिखट घातलेलं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आणि चवीपुरतं याच्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे. नंतर याच्यामध्ये मी अगदी थोडीशी चिंच घातलेली आहे. चिंचेमुळे या चटणीला थोडासा आंबटसर असा चव येते. तर आता याच्यामध्येच मी आपण हा जो भाजून घेतलेला कढीपत्ता आहे तो टाकायचा आणि याची छान अशी रवाळ चटणी बनवून घ्यायची. ही चटणी जेवढी दिसायला सुंदर दिसते त्याहीपेक्षा ही चवीला खूप जास्त छान लागते. तर आता ही मस्त तयार झालेली चटणी हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची. तर तुम्हाला कशी वाटली बहुगुणी कढीपत्त्याच्या चटणीची रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करा. बाय.